हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तुमच्या एखाद्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये कशाप्रकारे आपण एखादी स्लाइड इन्सर्ट करू शकतो। तर बघा मित्रांनो, ज्या स्लाइडच्या नंतर तुम्हाला एखादी स्लाइड इन्सर्ट करायची आहे, सिंपल त्या स्लाइडवरती क्लिक करा। जसे ही 10वी स्लाइड आहे, 10वीच्या स्लाइडनंतर मला एक स्लाइड ॲड करायची आहे, म्हणून मी 10व्या स्लाइडवरती क्लिक करतोय। तुम्ही होमचा वापर करून होम टॅबमध्ये वापर करून न्यू स्लाइड एक ऑप्शन दिसणार, त्याच्यावरती क्लिक करून बघा तुम्हाला कोणत्या टाईपची स्लाइड ॲड करायची आहे, त्याच्यानुसार तुम्ही त्या स्लाइडवरती क्लिक करू शकता। जसं ब्लँक करायची असेल तर बघा ब्लँक स्लाइड माझ्याकडे ओपन झालेली आहे। त्याच्यानंतर बघा जसं मला एखादी टेक्स्ट टायटलवाली करायची आहे तर मी टायटल स्लाइड घेणार। बघा तुम्ही इथं टायटल ॲड करू शकता किंवा तुम्ही इथून वेगवेगळ्या प्रकारचे टायटल ओनली, पिक्चर विथ कॅप्शन, बघा अशा प्रकारे तुम्ही म्हणजे इथं पिक्चरसुद्धा इन्सर्ट करू शकता। तर अशा प्रकारचे स्लाइड्स तुम्ही इथून घेऊ शकता। हाच ऑप्शन मित्रांनो तुम्हाला इन्सर्ट टॅबमध्ये न्यू स्लाइड या ऑप्शनचा वापर करून सुद्धा तुम्ही इथूनही यूज करू शकता। होम आणि इन्सर्ट या दोन्ही टॅबमध्ये हा ऑप्शन दिलेला आहे, तुम्हाला जिथून योग्य वाटते तिथून तुम्ही करू शकता। दोन्ही ऑप्शन सेम आहे मित्रांनो, काहीच चेंजेस नाही आहे। अशाच व्हिडिओसाठी आपले ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा।